महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात। हे बघा, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही, मी न्याय मागते। फक्त महाराष्ट्र सरकारने जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या। नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबर मध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे। हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत। आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही। इथे तर गल्लत होते। केंद्र सरकार नॅशनल भरती करते, अजितदादांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आले। विश्वासात घेतलं जात नाही योजना आणताना, असा त्यांचा आक्षेप आहे। तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे। पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे। आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून, पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। केंद्र सरकार लॅटरल भरती करत आहे। एका बाजूला IAS IPS ला बाजूला डावून नवीन लोक बदली होतात। गेला अनुभव पण खरं म्हणजे चांगला नाहीये। असं असताना जे होतंय, मला असं वाटतं की मग आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची मोदींची आरक्षण नाही, संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या। तुम्ही किती निर्णय हे सरकार घेतं हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं। आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत। म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द करू अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय। मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे, सरकारच्या त्या डिपार्टमेंटला। कारण का DOPTला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय, फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये पण त्याचं स्पष्टीकरण हे DOPTला आपल्याला द्यावं लागेल। अतिशय गंभीर विषय आहे तो। आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं, लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देत आहेत ह्याचा आनंद आहे, पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते। लाडकी बहीणमुळे कुठेतरी सरकारला पुन्हा आलं, सत्तेचं आलं तर दुप्पट रक्कम कोण असं ते म्हणताय। असं नाही आहे। त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल, हे सत्तेमधले लोक म्हणतात। हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये। जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल। एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार।